शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर, शासनाचा नवीन जी.आर जाहीर। नमस्कार शेतकरी बांधवांनो, जून ते ऑगस्ट 2025 या काळात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी महाराष्ट्र शासनाने अखेर मदत जारी केली आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एकूण किती कोटींचा निधी मंजूर झाला, कोणत्या विभागाला आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार, ही मदत शेतकऱ्यांपर्यंत कशी पोहोचणार, शासनाच्या या मदतीसाठी सूचना काय आहेत। संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि इतर शेतकरी बांधवांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। चला सुरू करूया व्हिडिओला। व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर मी अंकुश कोंडेकर आणि तुम्ही पाहता झटपट इन्फो। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे। जून, जुलै आणि ऑगस्ट 2025 मध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे ज्या शेतकरी बांधवांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं होतं, शासनाने 23 सप्टेंबर 2025 रोजी एक शासन निर्णय काढून नुकसानग्रस्तांसाठी मोठ्या आर्थिक आणि मदतीची घोषणा केली आहे। चला या निर्णयाबद्दल सविस्तर अशी माहिती घेऊयात। महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागाने घेतलेल्या या निर्णयानुसार राज्यातील आपत्ती प्रतिसाद निधीमधून एकूण 1339 कोटी 49,25,000 इतका निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। ही मदत तुम्हाला अनुदान म्हणजे सबसिडी स्वरूपात मिळणार असून जेणेकरून शेतकऱ्यांना पुढील हंगामात पिकासाठी मदत व्हावी। आता पाहूया या मदतीचा फायदा कोणत्या विभागातील आणि कोणत्या शेतकऱ्यांना होणार आहे। या निर्णयानुसार राज्यातील एकूण 19,22,909 बाधित शेतकऱ्यांना ही मदत दिली जाणार आहे। जवळपास 15,45,000 हेक्टर बाधित शेत जमिनीसाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे। यामध्ये प्रामुख्याने अमरावती विभाग, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या विभागामधील जिल्ह्यांचा समावेश आहे। हा जी.आर जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे। प्रत्येक जी.आर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेला असतो, त्यामुळे कमेंटमध्ये मला बरेच जण विचारतात की जी.आर कुठे आहे आणि तो कसा मिळवायचा, तर टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ही मदत तुमच्यापर्यंत कशी पोहोचणार, तर शासनाने स्पष्ट केलं आहे की मदतीची संपूर्ण रक्कम ही डीबीटी पोर्टलद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल। याचा अर्थ कोणीही यामध्ये मध्यस्थानी नसणार आणि तुमच्या खात्यामध्ये डायरेक्टली सरकारकडून पैसे जमा होतील। या मदतीसाठी शासनाने काही अत्यंत महत्त्वाचे नियम दिलेले आहेत, ते तुम्ही नीट समजून घेणे गरजेचे आहे। पहिली आणि सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे बँकांना सक्त आदेश देण्यात आले आहे की मदतीची ही रक्कम शेतकऱ्यांच्या कोणत्याही प्रकारच्या कर्ज खात्यात जमा करू नये किंवा वसुलीसाठी वापरू नये। ही रक्कम संपूर्ण शेतकऱ्यांच्या वापरासाठी असेल। दुसरी सूचना, एका हंगामातील नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी फक्त एकदाच मदत जारी केली जाईल, त्यामुळे कोणत्याही लाभार्थ्यांना दुबार मदत मिळणार नाही। याची काळजी घेण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत। तिसरी सूचना यामध्ये देण्यात आलेली आहे, मदत वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सर्व लाभार्थी शेतकऱ्यांची यादी आणि त्यांना दिलेल्या मदतीचा तपशील जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईटवरती प्रसिद्ध केला जाईल। तर शेतकरी बांधवांनो, हा एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय आहे। शासनाने जून ते ऑगस्ट 2025 मधील नुकसानीसाठी 1339 कोटी रुपयांची मदत जारी केली आहे, जी की थेट तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। तर आता आपण पाहूया की यामध्ये कोणकोणते बाधित जिल्हे आहे आणि त्याची लिस्ट या जी.आर मध्ये दिलेली आहे। यामध्ये अमरावती विभागामधील जे जिल्हे आहेत ते म्हणजे अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम। नागपूर विभागातील जे जिल्हे आहेत त्यामध्ये गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा आणि नागपूर। पुणे विभागातील कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर यामधील हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव, त्याचबरोबर नाशिक विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर हे जिल्हे या लिस्टमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे। तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आहे की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तुमचा जिल्हा जर अतिवृष्टी किंवा पूरग्रस्त असेल तर शासनापर्यंत त्या जिल्ह्याची माहिती नक्की जाईल। तर हा होता महत्त्वाचा शासन निर्णय, जो की नुकसानग्रस्त शेतकरी अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची मदतीसाठी करण्यात आलेला आहे। तर हा महत्त्वाचा जी.आर सर्व शेतकरी
बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। या अधिक माहितीसाठी तुम्हाला तुमच्या भागातील तलाठी, ग्रामसेवक किंवा कृषी अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहायचं आहे। ही माहिती तुम्हाला योग्य वाटली असेल, उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।